नमस्कार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण आरती ग्रहणाचं महत्त्व बघितलं। आता आरती ग्रहणाचा शास्त्रीय विधी कोणता त्याच्यावरती आपण विचार करू। आरती घेताना ती आरती ही तुपाच्या वातीची असली पाहिजे। त्यानंतर एकदा देवाला आपण ओवाळून झालं, महाआरती झाली की त्यानंतरच आपल्याला ही आरती घ्यायची असते आणि एकदा आपण आरती घेतली की पुन्हा त्या दिव्यानं भगवंताला आपल्याला ओवाळता येत नाही। कापुराची आरती जी आहे त्या कापुराचं आरती ग्रहण कधीच करू नये। त्यानंतर तेलाचा दिवा असेल किंवा औक्षणाचा दिवा असेल त्याचं सुद्धा आरती ग्रहण हे शास्त्रानुसार वर्ज्य सांगितलेलं आहे। तर आरती घेताना काय करावं, त्या निरांजनावरती आपल्या दोनही हातांचे तळवे धरावे आणि नंतर त्या हाताच्या तळव्यांचा स्पर्श आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना करावा। याला भगवंताची आरती घेणं म्हणतात। आरती ही नित्य घ्यावी। ती घेतल्यामुळे आपलं शरीर तेजपुंज होतं, आपल्या शरीराला नवीन ऊर्जा प्राप्त होत असते।